माझं जर कपड्याचं दुकान असतं तर मी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्ही ठिकाणी कधीच कपड्यांचे फोटो अपलोड केले नसते। मित्रांनो, मी काय केलं असतं तुम्हाला मी 3 स्टेप मध्ये सांगतो। त्या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर एक तर तुम्ही चांगलं तुमचे फॉलोअर वाढवसाल बिझनेस अकाउंटचे, आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमचा सेल वाढवसाल तो सुद्धा 2 ते 3 पटीने। तर मित्रांनो, पहिली गोष्ट मी केलं असतं काय, जेव्हा माझ्याकडे कस्टमर येतात ना परचेस करण्यासाठी कपडे, तर मी पूर्ण पॅकेजिंगचे व्हिडिओ बनवले असते। कपडे घडी घालताना, त्यानंतर त्याला पूर्ण पॅक करताना, पिशवीमध्ये ठेवताना, कस्टमरला देताना त्याची पूर्ण प्रोसेस मी व्हिडिओ थ्रू दाखवली असते। असे व्हिडिओ लोकांना खूप जास्त बघायला आवडते आणि त्यामुळे लोक अट्रॅक्ट होतील तुमच्या दुकानाकडे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, मी केलं असतं काय, जसेच माझ्याकडे नवीन इन्व्हेंटरी आली असते कपड्याची, तर मी लोकांना ते फोटोच्या माध्यमातून दाखवले नसते कुठल्या क्वालिटीची कुठल्या व्हरायटीची इन्व्हेंटरी। मी काय केलं असतं, ते कपडे स्वतःवरती घातले असते, त्याचे व्हिडिओ बनवून माझ्या अकाउंटवरती पोस्ट केले असते, कारण की लोकांना ते अंगावरती घातलेले बघायला आवडतात। तिथून ते इमॅजिन करतात की त्यांच्या स्वतःवरती ते लुक कसं दिसते, ना की फोटोमध्ये। आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो, जे मी रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहे, जे कस्टमरने परचेस केले ते व्हिडिओचे, पॅकेजिंगचे किंवा माझे नवीन जे इन्व्हेंटरी आले त्यांचे, तर ते व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती जे अपलोड करणार आहे ना, काय केलं असतं, खाली कुपन कोड अप्लाय केले असते, ज्यामध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटेल किंवा काही ऑफर भेटेल। जेणेकरून काय झालं असतं, कुपन कोड बघून लोक माझ्या दुकानामध्ये येतील खास करून डिस्काउंटसाठी, आणि तसे कुपन कोड मी सारखं अपलोड करतो म्हणून लोक माझ्या अकाउंटला फॉलो करून ठेवतील, का तर त्यांना ते सारखे सारखे ऑफर भेटावी, नवीन नवीन इन्व्हेंटरी त्यांना त्या ठिकाणी बघायला भेटावी म्हणून। तर मित्रांनो, यामुळे झालं 2 गोष्टी, एक तर तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढली, तुमची प्रोडक्ट सेलिंग वाढली, दुसरी गोष्ट तुमचे फॉलोअर्स वाढले। तर मित्रांनो, ह्या 3 गोष्टी मी केल्या असतात। तर व्हिडिओ तुम्हाला कोणाला शेअर करायचे तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो। तर अशाच नवीन नवीन बिझनेसच्या व्हिडिओसाठी तुमच्या फॉलो करायला विसरू नका। भेटू आपल्या का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच।